नमस्कार, मी वैष्णवी राऊत. एनडीटीव्ही मराठीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि या बातमीपत्राची सुरुवात आपण थेट दिल्लीतून करतोय. दिल्लीमध्ये एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात सुद्धा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतायत सगळ्याच एनडीएच्या घटक पक्षांना, सगळ्या नेत्यांना. आपण पाहतोय संसद काळातील ही दुसरी बैठक आहे एनडीएची आणि त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चेलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधेयक आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय, मात्र आपण पाहतोय जसं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तेव्हापासून गदारोळ हा विरोधकांकडून केला जातोय. कुठला ना कुठला मुद्दा आहे आणि त्यातही महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राहिलेला आहे. आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांवरती जी लाठीचार्ज झालेला आहे, त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केली आहे याचाही निषेध केला जातोय. आणि म्हणून लोकसभा, राज्यसभा याचं कामकाज हे सुरू होताच स्थगित होताना दिसतंय. म्हणून अधिवेशनामध्ये विधेयक समोर मांडणं हेच सगळ्यात मोठं आव्हान सध्या सरकारसमोर येऊन ठेपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता याच संदर्भात रणनीती सुद्धा या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी ठरवतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर काही महत्त्वाची विधेयक आहेत जी या पावसाळी अधिवेशनामध्ये समोर आणणं प्रस्तावित आहे. तशा पद्धतीचा विचार, मानस जो आहे तो सत्ताधारी नेत्यांचा आहे, एनडीएचा आहे. मात्र विरोधक काही तसं होऊ देत नाही आहे. रोज गदारोळ होतोय, रोज घोषणाबाजी होतीये आणि त्यामुळे लोकसभा, राज्यसभा स्थगित केली जाते आणि यामुळे अजूनही कामकाजाला नीट सुरुवात झालेली नाही आहे. आता संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं काम जे आहे ते सुरळीत सुरू करणं, अधिवेशनामध्ये विविध विधेयकं मांडणं हे सगळं आता करणं गरजेचं आहे. तर आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रामराजे, दुसरी बैठक आहे एनडीएची ही पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये. आता कुठला मुद्दा आहे? बिलकुल, आता महत्वाचा मुद्दा म्हणजेच की नुकतंच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. बरोबर. कॉक्रोच पार्टीचं आंदोलन झालं होतं आणि त्यामुळे सरकारला बॅकफूटवर जावं लागलेलं आहे. आणि त्या संदर्भातचं जे पेपर लीकच्या संदर्भातचं जे विधेयक आहे ते आता संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर हे 3 महत्वाचे मुद्दे होते. पेपर लीक वर पंतप्रधान मोदी काय बोलतात ते पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर एनडीएतल्या घटक पक्षांची स्ट्रॅटेजी काय आहे ते पण एक प्रकारे आजच्या पंतप्रधानांच्या बोलण्यातून हे पण स्पष्ट दिसणार आहे. कारण विरोधक जे आहे ते आक्रमक आहेत. पेपर लीक प्रकरण असेल किंवा राम मंदिर दान चोरी प्रकरण असेल किंवा पोलिसांचा हिंसाचार असेल या आंदोलनाच्या दरम्यानचा, तर याच्यावरून वारंवार मागणी होते आणि पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी होते. पण त्या पार्श्वभूमीवर आता नेमकं मोदी काय बोलतायत या संपूर्ण एनडीएच्या बैठकीमध्ये ते बघावं लागेल. अर्थातच रामराजे, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू. मोदी काय संबोधित करताय, कुठले निर्देश देत आहेत, सूचना देत आहेत आणि कशा पद्धतीनं मग एनडीए पुढे आता संसदेमध्ये स्वतःला सादर करताय हे पाहणं महत्त्वाचं आहे.